नमस्कार. आज 22 डिसेंबर 2022 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मूकपट्टी. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्याची केंद्र सरकारची राज्य सरकारांना सूचना. मग त्यावर आज राज्य सरकार निर्णय वगैरे घेईल. तर इकडे भारत जोडो यात्रा जी काँग्रेसने काढलेली आहे, मग त्या यात्रेवरून परत एकदा म्हणजे त्यांना पण लेटर वगैरे देण्यात आलं. मग काँग्रेस वगैरे जे पक्ष आहे त्यांची बीजेपीवर वगैरे टीकासत्र वगैरे चालू. ही न्यूज गरजेची नाही, परंतु ही गरजेची आहे. त्यानंतर चीनमधील नव्या उत्प्रेरित विषाणूचे भारतात 3 रुग्ण आढळलेले आहेत. त्यापैकी ओमायक्रोन BF7 हे नाव लक्षात ठेवा, ओमायक्रोनचंच आहे, फक्त त्यामधील दुसरं नाव काय आहे, BF7. ओके, हे विषाणू आहे म्हणजे कोरोनाच्याच पुढे गेल्यानंतर आपल्याला ओमिक्रोन हे विषाणू आढळून आलेलं होतं. ओके, म्हणजे त्यातीलच एक व्हेरियंट ओमायक्रोन मधीलच एक व्हेरियंट आहे BF7. हे आपल्याला पाहायचं आहे, सॉरी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण पहा, UPSCची CDS जी परीक्षा झाली होती त्यामध्ये अशाबाबत एक प्रश्न आलेला होता. मग असा परत एकदा प्रश्न नक्की येऊ शकतो. ओके, डायरेक्टली म्हणजे प्रिलिम फॅक्ट आहे, त्यामुळे प्लीज हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढे चला, नेक्स्ट न्यूज. नव्या शाळांना अनुदान नाही, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. त्यानंतर पुढे या, मिश्र पॅथीमुळे आयुर्वेदही नष्ट होईल. म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्र सरकारची जी प्रणाली आहे किंवा केंद्र सरकारची जी पॉलिसी वगैरे आहे त्याला विरोध वगैरे दिलेला आहे. मग पहा, आता आंदोलनाचा इशारा आहे. आपल्याला हे गरजेचं नाही आहे, कारण 2023 मध्ये आपलं पेपर आहे. तोपर्यंत यावरती केंद्र सरकारची केंद्र सरकारने जी पॉलिसी वगैरे आणलेली आहे ती परत वगैरे नष्ट होऊ शकते, त्यामुळे प्लीज स्किप करू शकता आपण त्याला. त्यानंतर सेकंड पेजवरती पहा, शाळा महाविद्यालय परिसरांत लवकरच CCTV. अश्लील चित्रफितींचा मुलांवरील प्रभाव चिंताजनक. म्हणजे पहा, 2020 मध्ये कोविड लॉकडाऊन झाल्यानंतर सर्वांना म्हणजे जे शिक्षण वगैरे होतं ते मोबाईलवरती वगैरे झालं, त्यामुळे पालकांनी देखील विद्यार्थ्यांना वगैरे मोबाईल घेऊन दिलेले होते. मग त्यामुळे काय झालं पहा, आपल्याकडे डिजिटल साक्षरता जेवढ्या प्रमाणात असायला हवी होती तेवढ्या प्रमाणात नाहीये. ओके, डिजिटल साक्षरतेचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे मुलांना जे नको होतं ते अगदीच लवकर म्हणजे कमी वयात वगैरे त्यांना पाहायला वगैरे मिळालेलं आहे. त्यामुळे अश्लील चित्रफितींचा वगैरे मुलांवर अगदीच जास्त प्रभाव झाला. त्यामुळे मुंबईमध्ये 2 केसेस वगैरे आपल्याला घडून आल्या, जे की अगदीच 8वीचे वगैरे ते विद्यार्थी होते. ओके, मग तसं असताना अशा गोष्टी वगैरे घडत आहेत. त्यामुळे काल विधानसभेमध्ये वगैरे प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी म्हटलं की शाळा आणि महाविद्यालय परिसरांत आता लवकरच CCTV वगैरे लावण्यात येईल. यासोबतच पहा, जर तुम्ही शालेय विद्यार्थी वगैरे जर पाहिलं तर अगदीच म्हणजे व्यसनाच्या अधीन वगैरे लवकर जात आहे. ओके, व्यसनाधीन लवकर होत आहे. यामुळे जे पान शॉप वगैरे आहेत, म्हणजे शाळा महाविद्यालय परिसरामध्ये जे पान शॉप वगैरे आहेत त्यावरती पण गाईडलाईन्स वगैरे लवकरात लवकर येतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. कारण पहा, शाळा जिथे आहे तिथे अगदीच जर म्हणजे पान शॉप वगैरे असतील, त्यानंतर म्हणजे व्यसनासारखी काही दुकाने वगैरे जर असतील तर त्याच्यावरती नक्कीच प्रभाव वगैरे त्यांचा पडू शकतो. या निमित्ताने ही गाईडलाईन्स लवकरात लवकर यावी, हेच आपण इथं बेसिकली सांगू शकतो. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट पुढे जाऊयात. 200 स्थलांतरित पक्ष्यांना उपग्रह व रेडिओ टॅग लावणार. व ही संस्था कोणती आहे पहा, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. हीच एक सोसायटी आहे जी महाराष्ट्रामध्ये जास्त बेसिकलीरित्या आपल्याला म्हणजे प्राण्यांसाठी वगैरे कार्य करत असतानाचे दिसून येते. बाकी त्या कोणत्याही सोसायटी वगैरे नसतात तेवढं म्हणजे चर्चेत वगैरे. त्यामुळे मी ही न्यूज स्किप करतोय का पहा, कारण गेल्या वर्षी पण अशा पद्धतीची रेडिओ टॅगिंग वगैरे करण्यात आलेली होती व तुम्ही त्याचं उत्तर वगैरे अगदी लिहू शकाल, असं माझं मत आहे. UPSC आणि MPSC मेन्सला वगैरे अशा पद्धतीचा प्रश्न येणार नाही, परंतु प्रिलिमला हा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे मी याला फक्त हे नाव लक्षात ठेवा, बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी. ही जी सोसायटी आहे म्हणजे ही संस्था जी आहे ती कशासाठी कार्य वगैरे करते, तर प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी, यासोबतच ह्युमन आणि वाईल्ड लाईफ जे कॉन्फ्लिक्ट आहे त्याला कमी करण्यासाठी वगैरे ही सोसायटी काम करते. हे प्लीज तुम्ही लक्षात ठेवा, कारण वारंवार ही सोसायटी वगैरे जी आहे ती सदैव आपल्याला चर्चेत असलेली दिसून येते. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. त्यानंतर पहा, वेरूळ लेणीतील अंधारे कोपरे उजाळणार, बीबी का मकबऱ्यातही रोषणाई करण्याचा निर्णय. हे सर्व G20 समूह देशातील जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या दौऱ्यापूर्वी सर्व लगबग वगैरे वाढलेली आहे. म्हणजे
जर कदाचित हे लवकर वगैरे जर केलं असतं, म्हणजे वेरूळच्या लेण्यांची जर स्थिती पाहिली आज आपण, तर थोडीशी बिकट वगैरे स्थितीमध्ये वगैरे ते झालेले आहेत. व त्यासोबतच जे आपले आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया वगैरे जे आहे, त्यांचं पण हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर तुम्ही त्यावरती हे करा, म्हणजे नियंत्रण वगैरे ठेवा त्यावरती, वेरूळच्या लेणींवरती. कारण पहा, तेथील जे चित्र वगैरे आहे, ओके, त्या चित्रांचं जे कलर वगैरे आहे, ते कलर अगदीच उडून वगैरे जात असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता सध्याला अजिंठाचं ते कलर वगैरे जे आहे ते चांगल्या प्रमाणात आहे, परंतु वेरूळचं तर अगदीच उडून गेलेलं आहे. त्यामुळे त्यांना जतन वगैरे करणं हे अगदी गरजेचं होतं, पण ते आता कुठेतरी वगैरे होत आहे, ही आपल्याला चांगली बाब दिसते. त्यानंतर इथे एकच तिकीट वगैरे होणार आहे, हे चांगल्याच गोष्टी आहेत. म्हणजे जर झालं जतन तर आणखी बेस्टच गोष्ट आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. त्यानंतर पहा, पार्लमेंट बाबत वगैरे आहे सर्व इथं. चीनी घुसखोरीवर चर्चा करा. त्यानंतर महागाईवर केंद्राची करडी नजर, गंभीर विषयांवर मौन राखणे हे सरकारचे वैशिष्ट्य, पेगाससचा पुरावा द्या, वाटेल ते आरोप करू नका. म्हणजे हे आरोप आणि प्रत्यारोप आपल्याला लोकसभेमधून वगैरे दिसत आहेत. म्हणजे थोडीफार का होईना चर्चा इथं झालेली आपल्याला इथं सांगता येते. तरी देखील उद्या 23 तारीख आहे, 23 तारखेला उद्या अधिवेशन वगैरे संपणार आहे. म्हणजे ही एक दुर्दैवी बाब आपल्याला दिसून येते. कारण संसदेत जरी चर्चा झाली तर ती फक्त एका दिवसासाठी वगैरे प्रोडक्टिव्ह चर्चा वगैरे झाली तर ठीक आहे. म्हणजे समथिंग इज बेटर दॅन नथिंग. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून काही गरजेचं वगैरे दिसत नाही. त्यानंतर पहा, आजच्या लोकसत्तामधील एडिटोरियल जो आहे तो क्रिप्टो करन्सीची भीती नको याबाबत आहे, तो अगदीच गरजेचा आहे. त्यामुळे आता आपण याला चर्चा करणार आहोत. तर पहा, क्रिप्टो करन्सी म्हणजे कूट चलनाचे व्यवहार सध्या पारदर्शक नाहीत हे खरे, पण हे आभासी चलन कूट न राहताही वापरता येणारच आहे. ओके, आता पहा, सर्वांना आय थिंक काल आपण एक इंट्रोडक्शन वगैरे थोडासा पार्ट वगैरे घेतलेलाच आहे. क्रिप्टो करन्सी आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. ओके, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी बीटी म्हणतो असं त्याला आपण. ओके, ते पिकांमधील बीटी वेगळं व इकडं ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे, त्या संदर्भात मी बीटी याचं शॉर्ट फॉर्म वगैरे वापरलं. तर पहा, नुकतीच एक न्यूज आलेली होती की अमेरिकेतील FTX या क्रिप्टो करन्सी अर्थात आभासी चलन विनिमय केंद्राची दिवाळी वाजली. ओके, त्यांचं काय झालं पहा, FTX हे एक चलन होतं, जसं आता बिटकॉइन वगैरे आहे. आता हे बिटकॉइन दिसत आहे ना, अगदी त्याच पद्धतीने FTX एक चलन होतं, क्रिप्टो करन्सी होती ती. पण त्या चलनाचं म्हणजे अगदीच दिवाळे निघाले, म्हणजे ते चलन बंद पडण्यात आलं. म्हणजे त्यांनी दिवाळखोर वगैरे स्वतःला घोषित केलं. जसं विजय माल्या वगैरे पळून गेला, अगदी त्याच पद्धतीने ते चलनाचे वगैरे हे करून त्यांनी रोखे वगैरे घेऊन ते पळून गेले, असं आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. मग पहा, यामध्ये जे जे लोकांनी वगैरे इन्व्हेस्ट केले होते क्रिप्टो करन्सी या FTX मध्ये, त्यांचे पैशांचं वगैरे किंवा त्यांचं जे हे झालं, म्हणजे त्यांचा जो लॉस झाला त्याला जबाबदार कोण, किंवा त्यांचं जे लॉस वगैरे आहे तो भरून कोणी देणार. ओके, या सर्व गोष्टींना वगैरे आता प्राधान्य वगैरे द्यावं लागेल आपल्याला. आता भारताने पण तसंच केलेलं आहे. म्हणजे भारताची जी RBI आहे, ओके, त्या RBIने अद्याप म्हणजे अद्याप काहीच गाईडलाईन्स वगैरे जारी केलेले नाहीत बिटकॉईनसाठी वगैरे. ओके, त्यानंतर पहा, जी पार्लमेंट आहे आपली संसद, त्यांनी पण एखादा कोणताच कायदा वगैरे केलेला नाही. फक्त 30% हे कर वगैरे लावण्यात येणार आहे बिटकॉईनमध्ये. जर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट वगैरे केलात व त्यातून जर पैसे तुम्ही परत वगैरे जर काढत असाल, म्हणजे तिथे जर तुम्हाला प्रॉफिट झालेला असेल, तर बिटकॉईनच्या प्रॉफिटवर तुम्हाला 30% टॅक्स वगैरे द्यावा लागणार आहे, असं फक्त संसदेचा तिथे म्हणजे त्यांनी गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये वगैरे त्यांनी फक्त गाईडलाईन्स जारी केलेली आहे. बाकी त्यावरती दुसरा कायदाच नाही आहे भारतामध्ये सध्याला. ओके, मग पहा, अमेरिकेतील FTX ची जे चलन वगैरे होते त्यांनी दिवाळखोर स्वतःला घोषित करून ते पळून गेले. मग त्यावरती जे लॉस वगैरे झाला त्याचा भरपाई कोणी वगैरे करायची. मग या संदर्भात आता क्रिप्टो करन्सी बाबत काय होतंय, मार्केटमध्ये निगेटिव्हिटी जास्त आता पसरत आहे, हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. मग आता या क्रिप्टो करन्सीचा उदय कशा पद्धतीने झाला हे आपण थोडंसं चर्चा करूयात. आपण काल ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी बद्दल चर्चा केली, तेव्हा मी म्हटलं होतं की 2009 मध्ये बिटकॉइन या बिटकॉइनचा जेव्हा म्हणजे बिटकॉइनला जेव्हा सुरुवात झाली, ओके, तेव्हा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर यामध्ये करण्यात आला 2009 मध्ये. मग 2009चीच कसं काय पार्श्वभूमी, तर 2008ला काय झालेलं होतं पहा, अमेरिकेची जी रिझर्व्ह बँक आहे, ओके, यांनी काय झालेलं होतं 2008 साली, म्हणजे 2008च्या पूर्वी त्यांनी भरपूर कर्ज वगैरे दिलेली होती व ते कर्ज वगैरे परत आले नव्हते. त्यामुळे काय झालं, जागतिक महामंदी किंवा अमेरिकेत मंदी आली होती 2008 मध्ये. मग 2009 मध्ये या लोकांना वाटलं की हे असंच होणार आहे. ओके, म्हणजे काही व्यक्तींना वगैरे वाटलं की आपण आता
जे रिझर्व्ह बँक वगैरे आहे जसं की भारताची RBI वगैरे त्यावरती आपल्याला विश्वास ठेवायचा नाही. आता आपण स्वतःचं चलन वगैरे काढायचं. या नात्यानेच त्यांनी काय केलं होतं 2009 मध्ये स्वतःचं चलन काढलं होतं बिटकॉइन. ओके, व ते कोणत्या टेक्नॉलॉजीवर आधारित होतं तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. आता आपण काल ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी याचे फायदे गिनवले होते की कशा पद्धतीने ते सुरळीत असतं किंवा म्हणजे सर्व दोन्ही देशांत वगैरे ठेवता येतं किंवा त्याचे म्हणजे त्याला हॅक वगैरे करता येत नाही, अशा आपण भरपूर गोष्टी काही काल पाहिलेल्या होत्या. आता त्याविषयीच आता आपल्याला चर्चा करायची आहे. मग पहा, आभासी चलनातील व्यवहार 2009 मध्ये सुरू झाले. आज जगभरात सुमारे 9,000पेक्षा अधिक क्रिप्टोकरन्सी व्यवहारात होत आहेत. ओके, मागे फेसबुकने पण क्रिप्टोकरन्सी आणली होती, तर पण युरोपियन युनियन ओके या संस्थेने त्यांना मान्यता वगैरे दिली नाही, त्यामुळे ते फेसबुकची जी क्रिप्टोकरन्सी वगैरे होती ती डबघाईला वगैरे गेली, हे आपल्याला सांगता येतं. तरी देखील आज संपूर्ण जगभर आपल्याला 9,000पेक्षा जास्त काय आहेत क्रिप्टोकरन्सी आहेत हे आपल्याला सांगता येतं. त्यातील एक फेमस आहे बिटकॉइन. ओके, ते 2009 मध्ये तेच चालू झालेलं होतं व पहिलं आभासी चलन हे बिटकॉइनच होतं. ओके, त्यानंतर पहा, कोणत्याही मध्यवर्ती यंत्रणेच्या हस्तक्षेपाशिवाय पैशाचे हस्तांतरण वेगवान व किफायतशीरपणे व्हावे हा प्राथमिक उद्देश त्यांचा होता. त्यानंतर बिटकॉइन या सर्वाधिक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीने सुरुवातीचे मूल्य पहा, एक BTC म्हणजे एक बिटकॉइन बरोबर किती होतं पूर्वी तर $0.0009. ओके, फक्त एवढं मूल्य होतं. एक बिटकॉइन इज इक्वल टू किती $0.0009 एवढं मूल्य होतं. परंतु आज जर तुम्ही पाहिला त्याची व्हॅल्यू किती आहे तर एक बिटकॉइन इज इक्वल टू एक BTC म्हणजे गेल्या वर्षीचं आहे ही व्हॅल्यू 2021 मध्ये सर्वात जास्त वर पोहोचलेलं होतं तर $68,500. ओके, म्हणजे पहा, यामध्ये ज्या व्यक्तींनी वगैरे गुंतवणूक केली, ओके 2009 मध्ये ज्या व्यक्तींनी गुंतवणूक केली त्यांना नफा किती झालेला असेल पहा. म्हणजे त्यांनी तेव्हाच्या काळामध्ये फक्त $1 ओके फक्त $1 जरी बिटकॉइन मध्ये खरेदीसाठी वगैरे गुंतवणूक केली असती तरी त्यांना भरपूर रिटर्न वगैरे आज कदाचित मिळालेलं असेल, आपण सांगू शकतो. म्हणजे जास्त लोकप्रिय म्हणजे शॉर्टकट मेथड ही वापरली वगैरे त्यांनी, आपण इथं सांगू शकतो. ओके, मग पहा, हे 2009 मध्ये ज्या व्यक्तीने गुंतवली त्याला एवढं व्हॅल्यू वगैरे त्याचं भरपूर गुणापत त्याला फायदा होणार होता. ओके, ते ठीक आहे. म्हणजे आता हे 2021चा वर्ष होता व हे 2009चा, मग त्यांना ते रिटर्न वगैरे अगदीच मिळालेलं असेल. ओके, ते आपण सांगू शकतो. परंतु आता पहा, अशा पद्धतीने म्हणजे एवढी व्हॅल्यू वगैरे त्याची वाढत आहे. म्हणजे आता इथं फक्त आपल्याला दिसून आलं की एवढी व्हॅल्यू वगैरे वाढली. मग काय करतात पहा, आपल्यासारखे म्हणजे अगदीच म्हणजे शॉर्टकटमध्ये जर श्रीमंत व्हायचं असेल तर काही जण काय करतील, मग एवढी रिटर्नमध्ये जास्त म्हणजे याची जी किंमत आहे बिटकॉइनचं जे इंटरेस्ट वगैरे आहे ते अगदी जास्त वाढतच आहे असं आपल्याला दिसून येतं प्राथमिक लक्षणानं. ओके, मग प्राथमिक दर्शे जर आपल्याला पाहायला मिळालं तर याची जी गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला फायदा जास्त होतो हे जर सर्वांना समजलं तर काय करतील सर्वजण, अगदीच यामध्येच जास्त गुंतवणूक करतील. ओके, गुंतवणूक वाढेल, बिटकॉइनमध्ये गुंतवणूक वाढणार. ओके, गुंतवणूक बिटकॉइनमध्ये वाढल्यानंतर म्हणजे काय होईल तर मागणी वाढेल. ओके, मागणी वाढली की अगदीच पुरवठा जर कमी असेल याचा तर अगदीच याची किंमत वगैरे वाढेल. परंतु जर सर्वांनाच तसं वाटलं की आता आपण पळून जावं म्हणजे यामध्ये थोडंसं कमी किंमत वगैरे, पुन्हा आता मला भरपूर किंमत वगैरे भेटलेली आहे, आता मी पळून गेलं तरी हरकत नाही असं जर ज्याला वाटलं व त्याने जर बिटकॉइन वगैरे विक्रीस काढलं व असे म्हणजे माझ्यासारखे सर्वजण जर बिटकॉइन वगैरे विक्रीस काढले म्हणजे काय होईल, मार्केटमध्ये पुरवठा जास्त होईल व मागणी आता कमी होईल कारण सर्वांना पळून जायचं आहे. मग मागणी कमी झाल्यानंतर काय होईल, बिटकॉइनची जी किंमत आहे किंवा जे आपण काय म्हणतो जे व्हॅल्यू आहे बिटकॉइनची ती काय होईल आता अगदीच नगण्य म्हणजे 0.009 एवढे गुंतवणूक जेव्हा पहिल्यांदा बिटकॉइन वगैरे विकलं गेलं तेवढं होतं. मग आता याच्यापेक्षा पण खाली पडू शकेल हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. म्हणजे एक BTC इज इक्वल टू पहा किती होऊ शकेल 0.0008 असं पण होऊ शकेल. ओके, काहीही सांगता येत नाही, एवढं पण म्हणजे अनियंत्रितरित्या हे जाऊ शकेल हीच भीती सर्वांना वाटत आहे. ओके, असंच झालेलं आहे ह्या FTXचं. ओके, FTXचं पण हेच झालेलं आहे उदाहरणात की पहिल्यांदा त्यांनी गुंतवणूक करताना त्यांना चांगला रिटर्न वगैरे येणार होता त्यामुळे त्यांनी गुंतवणूक केली. परंतु पुन्हा सर्वजण म्हणजे मार्केटमधील जे सर्व मार्केट कॅप्चर केल्यानंतर बिटकॉइनने काय झालं पहा, सॉरी FTXने मार्केट कॅप्चर वगैरे केल्यानंतर सर्वांना ते विकून टाकावं असं वाटलं. जसं आपल्याकडे उदाहरण झालं
झालं होतं, पेटीएमचं जे IPO आलेलं होतं पहा. पेटीएम जर तुम्ही शेअर बाजारामध्ये थोडेसे ऍक्टिव्ह वगैरे जर असाल किंवा तुम्हाला जर त्या म्हणजे तशा गोष्टी वगैरे साठी तुम्ही जर थोडंसं म्हणजे इंटरेस्टिंग जर असाल तर तुम्हाला ही माहिती असेल की पेटीएमचं IPO निघालेलं होतं व सर्वांनी पहिल्यांदा खरेदी केलेलं होतं. ओके, सर्वांनी 2,000 रुपयाला वगैरे ते खरेदी केलं, परंतु त्यांना रिटर्नमध्ये फक्त 700 रुपये मिळाले. अगदी त्याच तसंच झालेलं आहे आता इथे. म्हणजे बिटकॉईनमध्ये किंवा FTX मध्ये वगैरे काही जणांनी खरेदी केली. आता बिटकॉईन सध्याला तरी म्हणजे स्टेबल आहे, तरी परंतु FTX स्टेबल राहिलेलं नाही व त्यांनी दिवाळखोर जाहीर केली व ते पळून गेलेले आहेत. हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. मग बिटकॉईनचं पण असंच होईल असं सर्वांचं मत आहे. त्यामुळे निगेटिव्हिटी वगैरे मार्केटमध्ये आहे. त्या बाबतीतच हा लेख आहे. ओके, हे इथपर्यंत तरी तुम्हाला समजलेलं असेल. मग पहा, आता इथं मी सांगितलं की बिटकॉईनचं अशी गोष्टी वगैरे होऊ शकतात की म्हणजे एकदम मागणी पण जास्त होऊ शकते व इकडे पुरवठा पण कमी वगैरे होऊ शकतो किंवा पुरवठा पण जास्त वगैरे होऊ शकतो. म्हणजे इथे काय आहे, हे म्हणजे इनटेंजिबल आहे. ओके, याला आपण प्रेडिक्ट वगैरे करू शकत नाही, काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. मग यावरती प्रॉब्लेम काय आहे तर इथं रेग्युलेशन नाही आहे. ओके, रेग्युलेशन. ओके, म्हणजे कोणीच यावरती नियंत्रण वगैरे ठेवू शकत नाही. म्हणजे आज जे बोलत आहे आपण, आता रात्रीच जर गेलं किंवा आता लगेच पण होऊ शकतं की बिटकॉईनची जी व्हॅल्यू आहे ती अगदीच डबघायला पण जाऊ शकते. ओके, यावरती कुणाचंच रेग्युलेशन नाही. कारण पहा, 2009 मध्ये यांनी स्वतंत्रच करन्सी वगैरे काढण्यासाठीच बिटकॉईनचा वगैरे उदय झालेला होता. त्यामुळे यावरती रेग्युलेशन आपल्याला राहिलेलंच नाही. हेच प्रॉब्लेम आहे तिथे. त्यामुळे पहा, RBI आणि भारतीय संसद वगैरे जी आहे यामुळेच कायदा वगैरे तयार करत नाहीत. कारण पहा, जर कायदा तयार केला तर काय करावं लागतं, कंपेन्सेशन वगैरे द्यावं लागेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर यामध्ये बिटकॉईनमध्ये वगैरे जर गुंतवणूक केली व त्याचे जर पैसे सर्व डबघायला गेले किंवा तो बुडाला, म्हणजे त्याचा खूप लॉस झाला, मग लॉस झाल्यानंतर ते कुणाला म्हणजे त्याची मागणी वगैरे कुणाला करेल तर अगदीच सरकारला वगैरे मागणी करेल. त्यामुळे सरकार काय करेल, सरकार काय करत आहेत, अद्याप रेग्युलेशन वगैरे जातच नाहीये. ओके, की त्यांना पण माहिती आहे की हे अनरेग्युलेटेड आहे बिटकॉईन वगैरे व याची प्राइस आज नाही तर उद्या काय होईल, फ्लक्च्युएशन वगैरे होऊ शकेल व याची जेव्हा प्राइस वगैरे पडेल तेव्हा खूप लोकांचा वगैरे पैसा यामध्ये डुबणार आहे. हे सर्वांना नक्की आहे. तरी देखील म्हणजे RBIने वगैरे यावरती स्टेप्स वगैरे घ्यावे हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. कारण जर RBIने थोडंसं प्रमाणात जरी रेग्युलेट वगैरे जर याला केलं तर कदाचित जे आपलं वेलफेअर स्टेटचं जी कन्सेप्ट आहे DPSP मध्ये ते अगदीच चांगल्या पद्धतीने वगैरे साध्य वगैरे होऊ शकते. हेच आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर पुढे चला, आता पहा, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचे काल आपण फायदे गिनवले होते. आज आपण आता त्याचे तोटे वगैरे पाहणार आहोत. तर पहा, ब्लॉकचेन या तंत्रज्ञानावर चालणारी क्रिप्टोकरन्सी व्यवहार सुरक्षित मानले जातात. तथापि स्टॅटिस्टा या अहवालानुसार 2018 व 2020 मध्ये जगभरातील विविध आभासी चलन केंद्रामध्ये अनुक्रमे 950 व 513 दशलक्ष डॉलरचा आर्थिक घोटाळा झालेला आहे. पहा, म्हणजे यामागे सायबर हल्ला हे एकच कारण होते. म्हणजे आपण काल म्हटलं होतं की ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हे काय होतं तर हॅकच्या म्हणजे हॅकपासून वगैरे प्रिव्हेन्शन वगैरे त्याकडे आहे. तरी देखील आपल्याला सांगता येते की एवढे म्हणजे 900 ते 500 दशलक्ष लाख एवढे आर्थिक घोटाळे वगैरे तिथे झालेले आहेत व यामागे सायबर हल्लेच होते. हे आपलं इथं बेसिकली पाहता येतं. त्यानंतर पण केंद्रीय संस्थेच्या नियंत्रणाचा अभाव आणि आर्थिक व्यवहारांच्या यथायोग्य नोंदीचा व नियमिततेचा अभाव हे मूलभूत कारण त्यामागील आहेच आहे. ओके, हे पहा, मी तेच म्हटलं की RBI वगैरे त्यामध्ये इंटरेस्ट घेत नाहीये किंवा जे दुसरे अन्य राष्ट्रांच्या वगैरे ज्या रिझर्व्ह बँक वगैरे आहेत त्यांनी पण याबद्दल जास्त नियंत्रण वगैरे करण्यासंदर्भात भानगडमध्ये वगैरे ते पडत नाहीत. त्याचं कारण हेच आहे की ते त्यांना पण माहिती आहे कधी पण म्हणजे हे फ्लक्च्युएशन जर झालं तर खूप मोठा फटका वगैरे त्यांना बसवणार आहे. ओके, हेच आपल्याला इथं सांगता येतं. मग हीच मार्केटमध्ये वगैरे निगेटिव्हिटी आहे. मग यावरती पुढे काही सोल्युशन वगैरे देता येईल का ते पाहूयात आपण. तर पहा, यातील मुख्य अडचण ही आहे की हा उद्योग नियंत्रण रहित असून पूर्णपणे खासगी स्वरूपाचा आहे. बरोबर, म्हणजे केंद्र सरकार असू द्या किंवा आपलं RBI वगैरे असू द्या, यांनी कोणी पण यामध्ये नियंत्रणासाठी वगैरे काहीच हस्तक्षेप वगैरे करत नाही. त्यामुळे हा व्यवहार कसा चालू झालेला आहे तो फक्त प्रायव्हेट असून म्हणजे खासगी स्वरूपाचा आहे. पण म्हणून हा अख्खा उद्योगच दोषपूर्ण आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा आहे हे माणसाच्या नीतिमत्तेवर, विश्वासार्हतेवर व अंतिमतः सरकारी यंत्रणेच्या कायदेशीर चौकटीच्या अंमलबजावणीवर अवलंबून आहे. हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. म्हणजे फक्त एक गोष्ट वाईट घडली म्हणून सर्व 100 गोष्टीच वाईट घडतील असं आपल्याला इथं बेसिकली सांगता येत नाही, असं लेखकाचं वगैरे मत आहे. त्यानंतर भारतातील पावले कशा पद्धतीचे आहेत ते पाहूयात. आभासी चलन ही काळाची गरज असल्यानेच भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 नोव्हेंबरपासून स्वतःचे आभासी चलन रुपया डिजिटल स्वरूपात प्रायोगिक तत्वावर सुरू केले आहे. हे सर्वांना माहिती आहे. बरोबर, म्हणजे पहा, डिजिटल करन्सीची तर गरज आहे. हे
आरबीआयला पण समजलं, आपण बिटकॉईनला तर नियंत्रित करू शकत नाही, हे पण आरबीआयला समजलं व सुप्रीम कोर्ट म्हणजे पहिल्यांदा त्यांनी रेग्युलेट केले होते. पहा, असं नाही की आरबीआयने रेग्युलेट केलं नव्हतं, परंतु आपल्याकडे कायदा नसल्याने ते सुप्रीम कोर्टाने वगैरे आरबीआयला खडसावलं व जे बिटकॉईनचं जे नियंत्रण वगैरे होतं त्याच्यातून म्हणजे त्यांना बाहेर पडावं लागलं. हे आपल्याला सांगता येते की आरबीआयने पण नियंत्रण करण्याचा प्रयत्न केलेला होता. मग आरबीआयला जाग आली, त्यांनी म्हटलं की जाऊ द्यात, बिटकॉईनवर आपलं नियंत्रण बसू शकत नाही ना, तर आपण काय करायचं, मग आपलं स्वतःच ई रुपया वगैरे करन्सी आणायचं. कारण त्याच दरम्यान चायनाने पण सीबीडीसी नावाची करन्सी वगैरे म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी त्यांची आणली होती. ओके, चायनीज करन्सी त्यांनी पण लॉन्च केलेली होती. मग त्याच बेसिसवर आरबीआयने पण स्वतःचं ई रुपया वगैरे 1 नोव्हेंबर म्हणजे नुकतंच लॉन्च केलेलं आहे. या चलनाला रिझर्व्ह बँकेचा भक्कम आधार असल्याने यातील व्यवहार सुरक्षित व विश्वासार्ह आहेत. ओके, त्यामुळे पहा, डिजिटल म्हणजे तुम्हाला आभासी चलनच पाहिजे ना, तर तुम्ही तर तुम्ही बिटकॉईन ऐवजी ई रुपयामध्ये वगैरे इन्व्हेस्ट अगदी करू शकता, असं पण आरबीआयचं वगैरे मत आहे. त्यानंतर पहा, आता आरबीआयने तर इथे कायदा वगैरे केलेला नाही, परंतु अमेरिकेत या संदर्भात कायदा करण्यात आलेला आहे. अमेरिकेत आभासी चलनात व्यवहार करणाऱ्या केंद्रांना बँक सिक्रेसी ऍक्टच्या कक्षेत आणण्यात आले असून आभासी चलनाची सेवा पुरवण्यात केंद्राला फायनान्शियल क्राईम्स एजन्सी नेटवर्क या सरकारी संस्थेकडे नोंदणी करावी लागते. तसेच आभासी चलनातील व्यवहारांची नोंद ठेवून अहवाल सादर करावा लागतो. ओके, बँक सिक्रेसी ऍक्ट यानुसार तुम्हाला नोंदणी वगैरे तिथं करावी लागते, परंतु ही नोंदणी होते का, तर होत नाही. कारण पहा, क्रिप्टो करन्सी किंवा हे जे बिटकॉईन आहे, या बिटकॉईनचा उदय कशामुळे झालेला आहे, तर अनरेग्युलेटेड व्यवहार वगैरे करण्यासाठीच झालेला आहे. त्यामुळे पहा, जेव्हा एम्सवर हल्ला वगैरे झाला म्हणजे रॅन्समवेअरचा हल्ला वगैरे झाला, तेव्हा 200 कोटीची तिथे काय मागण्यात आली, खंडणी वगैरे मागण्यात आली. मग जर अशा पद्धतीने अमेरिकेमध्ये जर एखादी कंपनी वगैरे आहे, त्यांनी जर क्रिप्टो करन्सी वगैरे जर काढलं व त्यांना स्वतःहून रेग्युलेट वगैरे करण्याचं त्यांनी स्वतः म्हणजे रिस्क वगैरे घेत नाहीत, हेच आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. हाच त्यामागील एक निगेटिव्ह पॉईंट वगैरे आहे. ओके, कारण अमेरिकेमध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, तर अहवाल वगैरे सादर करावा लागेल, म्हणजे स्वतःहून आपण तिथं त्यांना जाऊन काय द्यायचं आहे, तर आम्ही अशा पद्धतीने एक हे केलेलं आहे, म्हणजे चलनाची सेवा वगैरे पुरवत आहोत, तर आम्हाला हे द्या, म्हणजे तुमचं संरक्षण वगैरे द्या, असं म्हणायचं ते चुकीचं आहे. कारण क्रिप्टो करन्सी किंवा जे बिटकॉईन आहे, त्या बिटकॉईनचा उदयच अनरेग्युलेशन झालेला होता. त्यामुळे याच्या म्हणजे जेवढा आपण प्रयत्न करत आहोत तेवढं याच्यावरती प्रयत्न आपलं असफल होत आहे, हेच आपलं इथं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर वरील विश्लेषण लावून हे प्रकर्षाने जाणवते की क्रिप्टो उद्योगाला जगभरातून मिळत असलेला प्रतिसाद पाहता या उद्योगातील व्यवहार गुंतवणूक यामध्ये पुढील काळात वाढ होऊ शकते. ओके, म्हणजे हे जे $68,500 थांबलेलं आहे, हे इथंच थांबणार नाही, हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. बिटकॉईनचं तरी म्हणजे दुसरे FTX सारख्या करन्सी वगैरे डबघाईला जाऊ शकतील, परंतु बिटकॉईन हे जे करन्सी आहे अगदीच ते भरपूर वाढलेलं आहे. म्हणजे त्याचं 2009 पासून त्याचा उदय वगैरे झालेला आहे. मग अगदीच त्याची करन्सीचा अद्याप म्हणजे जो उद्योग आहे तो आणखी वाढेलच असं आपला अंदाज वगैरे लावता येतो. त्यानंतर उद्योगातील व्यवहार गुंतवणूक यापुढील काळात वाढू शकते. त्यामुळे या उद्योगावरील बंदीऐवजी यात सकारात्मक बदल कसे घडवता येतील व हा उद्योग गुंतवणुकीसाठी सुरक्षित कसा करता येईल याबाबतची धोरणे आखली पाहिजेत. अन्यथा कायदेशीर नियंत्रणाबाहेर असणाऱ्या या उद्योगामध्ये FTX सारख्या घटना घडण्याची शक्यता बळावेल आणि अर्थव्यवस्थेसाठी हे नुकसानदायकच ठरेल, हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. मग सध्याला G20ची परिषद भारतातच चालू आहे. मग भारत याबद्दल कशा पद्धतीने गाईडलाईन्स वगैरे सर्व देशांना वगैरे सांगेल की आपण अशा पद्धतीने वगैरे म्हणजे जगाला कशा पद्धतीने लीड करेल भारत, हे आपलं इथं बेसिकली पाहायचं आहे आता. ओके, सध्याला कोणतीही म्हणजे कुठेच यावरती नियंत्रण वगैरे होऊ शकलं नाही बिटकॉईन संदर्भात. मग आता पाहूयात की क्रिप्टो करन्सीला वगैरे कशा पद्धतीने नियंत्रणात वगैरे आणू शकता येईल. ओके, पहा, आपण म्हणजे याला सध्याला तरी नियंत्रण केलं नाही, परंतु पॉझिटिव्हली उत्तर म्हणजे हे पहा, इथं दिलेलं आहे ना, हेच तुम्ही तुमच्या डायरीमध्ये वगैरे लिहून ठेवा. कारण जे पुन्हा उद्या परीक्षेला वगैरे प्रश्न विचारण्यात येणार आहे तेव्हा तुम्ही हेच कन्क्लुजन वगैरे लिहिलात तर अगदीच मोर दॅन सफिशियंट आहे. म्हणजे तुम्हाला मार्क जास्त पडण्यामध्ये अगदीच याचं काय म्हणतो आपण, याचा फायदा वगैरे तुम्हाला नक्की होईल. ओके, व इंटरव्ह्यूला आपण पहा काही म्हणजे काल मला काही विद्यार्थ्यांनी मेसेज केला होता, तर त्या संदर्भात सांगतोय मी. इंटरव्ह्यूला पण तुम्ही हेच लिहू शकता, सांगू शकता. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला की बिटकॉईन चांगला आहे किंवा नाही, तर तुम्ही म्हणू शकता की काळाची गरज आहे बिटकॉईन, म्हणजे त्यामुळेच पहा आरबीआयने कशामुळेच आणलं. ओके, जर बिटकॉईनची जर गरज नसती तर आरबीआयने पण ई रुपया ही करन्सी आणलं नसतं, UPI वरच आपले सर्व व्यवहार वगैरे चालले असते. तरी देखील आणलं कशामुळे, तर
आपल्याला बेसिकली इथं सांगता येतं की क्रिप्टोकरन्सी ही म्हणजे आगामी काळाची वगैरे गरज आहे, त्यामुळे असावं, परंतु त्याला पॉझिटिव्हली काय करायला हवं, त्याला नियंत्रणाच्या कक्षेत वगैरे कसं आणता येईल हे आपल्याला इथं बेसिकली चॅलेंज आहे व ते सर्व चॅलेंज वगैरे देशांनी मिळून सोडवलं पाहिजे, असे तुम्ही पॉझिटिव्ह उत्तर वगैरे तिथं म्हणजे मुलाखतमध्ये देखील देऊ शकता. हे झालं म्हणजे आपला एक लेख. आय होप तुम्हाला हे सर्व काही समजलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट लेखकडे वगैरे जाऊयात. पहा, शिशिरातील शोभा. ब्रिटनमध्ये चलनवाढीमुळे निर्माण झालेले संपाचे वातावरण. निवळत्या पंतप्रधान सुनक यशस्वी ठरले तरी त्या पाठोपाठ ही निदर्शने पसरणार नाहीत असे नाही. म्हणजे अगदीच त्यांच्याकडे पण महागाई वाढलेली आहे, कोविड-19चा फटका तिकडे पण झालेला आहे, त्यामुळे सध्याला जे नर्सिंग वगैरे जे आहेत, नर्सिंग सेक्टर, त्यानंतर प्रवासामधील जे म्हणजे अन्य एम्प्लॉई वगैरे आहेत, त्यांनी काय केलेले आहेत, रस्त्यावर उतरले आहेत, आंदोलन तिकडे चालू आहे सध्याला. मग त्या संदर्भात हे दिलेलं आहे, परंतु हे आपल्यासाठी काही कामाचं नाही. पहा, त्यांचं जे हे आहे आंदोलन जे आहे 1-2 महिना चालून वगैरे बंद होऊ शकेल, परंतु आपला पेपर आहे 2023 मध्ये, मग तेव्हा तोपर्यंत हे प्रश्न वगैरे विचारलं जाऊ शकणार नाही. व पहा, ब्रिटनमध्ये हंगामा होत आहे म्हणजे त्याचा इम्पॅक्ट भारतावर होत नाही. ओके, म्हणजे ब्रिटनमध्ये त्या पॉलिसीला वगैरे जर झाला असता तर एखादी वेगळी गोष्ट होती, परंतु तिकडे महागाई विरोधात आहे, त्यामुळे प्लीज स्किप करू शकता. त्यानंतर पुढे चला. महामार्गाचा खटाटोप कुणासाठी, म्हणजे मोठमोठे रस्ते प्रकल्प हाती घेताना त्यांच्या शेवटच्या पायरीवर व्यक्तीला कितपत फायदा होणार आहे याचाही विचार केला जाणे गरजेचे आहे. म्हणजे पहा, आपण कालच पाहिलेलं आहे की समृद्धी महामार्ग जेव्हा बांधत होतो, समृद्धी महामार्ग आपल्याकडे अगदीच नुकताच उद्घाटन वगैरे झालेलं आहे, परंतु त्याची प्रलंबित जे खटले वगैरे आहेत त्यांचं जे त्याची जी हे देणार होते म्हणजे कंपेन्सेशन जे होतं ते कंपेन्सेशन अद्याप काही शेतकऱ्यांना वगैरे मिळालं नाही. मग त्याचा परिणाम इकडे भरपूर झालेला ना. म्हणजे महामार्ग आपण काढला ते ठीक आहे, परंतु त्याचं कंपेन्सेशन वगैरे द्यायला हवं होतं, ते अद्याप मिळालं नाही. व पहा, आपले जे केंद्रीय मंत्री आहेत तेच महाराष्ट्राचे आहेत, तरी देखील अशा पद्धतीच्या आपल्याला समस्यांना वगैरे सामोरं जावं लागत आहे, हे कुठंतरी आपल्याला चुकीचं वाटत आहे. ओके, मग त्यानंतर ही एक बाब झाली आपल्याला एक तळागाळातील लोकांसाठी वगैरे, ही एक बाब झाली. त्यानंतर दुसरी बाब इथे निदर्शनास आणून देतो आपण की पहा, गाडीचा वेग तिथे किती केलेला आहे, समुद्रदी महामार्गावरती 120 किलोमीटर प्रति तास केलेला आहे. मग पहा, 120 किलोमीटर प्रति तास जर केल्यानंतर वेगाची जी वेग मर्यादा जी जास्त झाल्यामुळे काय झालेलं आहे पहा, तर इंधन बचत जी आहे ती कमी होणार नाही, तर इंधन वाढेल. ओके, इंधन जास्त लागेल तुम्हाला. ओके, यामुळे अपघातात तर जास्त होतीलच, त्यानंतर इंधन पण जास्त लागेल. मग हे काय झालं, हे पर्यावरणासाठी चांगलं आहे का, तर अगदीच नाही. ओके, हे पर्यावरणासाठी अगदीच म्हणजे चुकीचं आहे, हे आपल्या इथं सांगता येतं. व या संदर्भात पहा, द हिंदूमध्ये एकदा लेख आलेला होता की गाडीची स्पीड वगैरे किती असावी व त्यामुळे म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे किती आहेत. ओके, डाटा पॉईंट सर्व विश्लेषणानुसार मी घेतलेलं आहे, आपल्या वेबसाईटवर पण ते मिळून जाईल. ओके, मी जर मला भेटलं तर ते मी तुम्हाला नक्कीच वेबसाईटची ती लिंक पाठवेल. ओके, तर हे पहा, या संदर्भात ही तर दिलेलं आहे. बाकी खूप निगेटिव्ह पॉईंट पण जास्त गरजेचे नाहीत तुम्हाला. आता पहा, समृद्धी महामार्ग बनलेला आहे, ते दळणवळणासाठी अगदीच गरजेचं आहे आपल्यासाठी. ओके, कारण पहा, जर आपला म्हणजे दळणवळण जर चांगलं असेल तर कोणतीही गोष्ट आपल्याला लवकरात लवकर म्हणजे इकॉनॉमिकला आपल्याला जास्त फायदा वगैरे होऊ शकतो. म्हणजे इकॉनॉमी डेव्हलप करण्यासाठी किंवा डेव्हलप्ड नेशनमध्ये आपल्याला जाण्यासाठी अगदीच या समृद्धी महामार्गाची वगैरे मदत होईल, हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. फक्त काही एखाद्या गोष्टीला पॉझिटिव्ह जसे असतात तसेच निगेटिव्ह पॉईंट पण असायला पाहिजे. त्या पद्धतीने निगेटिव्ह पॉईंट मी सांगितलेले आहेत. पॉझिटिव्ह आपल्याला आय थिंक कोणीतरी म्हणजे एक बीजेपीचेच होते, त्यांनी एक लेख लिहिलेला होता. आय थिंक बीजेपीचे प्रेसिडेंट आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी लिहिलेला तो लेख होता. त्या लेखमधील मी काही 2-4 पॉईंट वगैरे तुम्हाला सांगितलेले होते, तेच तुम्हाला इथे लिहायचे आहेत पॉझिटिव्ह पॉईंट. ओके, ते पण लेख जर भेटला परत एकदा मला तर तो पण मी तुम्हाला पॉझिटिव्ह पॉईंटसाठी ते देईन मी. ओके, व आजचे जे आहेत ते निगेटिव्ह पॉईंट आहेत. मग हे दोन्ही पण लिहून तुम्ही तुमच्यासोबत ठेवा. म्हणजे फक्त समृद्धी महामार्गावर वगैरे प्रश्न येणार नाही तुम्हाला, तर अन्य कोणत्या गोष्टीबाबत वगैरे जर प्रश्न आला किंवा अन्य दुसऱ्या प्रकल्पाबाबत वगैरे प्रश्न आला UPSC किंवा MPSC मध्ये, तर तुम्ही ते लिहू शकाल. ओके, तर हे झालं सर्व या संदर्भात. त्यानंतर ते तुम्ही मुलाखतीमध्ये पण लिहू शकता. ओके, तसं काही नाही की म्हणजे फक्त हे मेन्ससाठी वगैरे आहे. ओके, त्यानंतर ट्विटर फाईल्समधून काय साधणार. इलॉन मस्क जे आहे त्यांनी काय केले पहा, जेव्हा ते सत्तेत आले म्हणजे त्यांनी CEO पद वगैरे स्वतःकडे वगैरे घेतल्यानंतर त्यांनी काय केलं पहा, जे डोनाल्ड ट्रम्प आहेत किंवा त्याच्या पूर्वीचे
त्याच्या पूर्वीचे जे USA मधून जे ट्विट्स वगैरे आलेले होते ते ट्विट्स कशा पद्धतीने डिलीट वगैरे करण्यात आले या संदर्भात त्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे ट्विटर्स फाईल्स अशा नावानं त्यांनी पण काय करत आहेत, पत्रकारांना त्याची गुपित माहिती वगैरे पुरवठा करून देत आहेत व ते पत्रकार काय करत आहेत, मग न्यूजपेपरमध्ये वगैरे छापत आहेत. मग त्या संदर्भात दिलेलं आहे. हे गरजेचं नाही आपल्यासाठी. म्हणजे पहा, ज्या पद्धतीने आपल्या भारतामध्ये सध्याला म्हणजे भारतामध्ये चालू असतं अगदी त्याच पद्धतीने USA मध्ये पण ते अगदीच चालू असतं. हे आपल्या इथं सांगता येतं की सत्तेसाठी काहीही लोक करत असतात. अगदी तीच बाब आपल्या इथं सांगता येते. म्हणजे त्यांनी जे सध्याचे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयीचेच काही प्रकरणं वगैरे उघडकीस आणले. त्यानंतर जो बायडन आहेत सध्याचे राष्ट्राध्यक्ष, त्यांच्याविषयीची प्रकरणं पुढे आणले. यासोबतच पहा, त्यांचे पूर्वज म्हणजे कोण, डोनाल्ड ट्रम्प. ओके, डोनाल्ड ट्रम्प यांची पण प्रकरणे त्यांनी उघडकीस आणलेली आहेत. ओके, हे बेसिकली इथं सांगता येतं. त्यानंतर पुढे चला, इथून गरजेचं नाही आपल्यासाठी. त्यानंतर इथून पण स्किप करा. ओके, त्यानंतर पुढे या. करिअर वृत्तांत, भारतीय राष्ट्रीय चळवळ. तुम्ही एकदाच वाचून घ्या, कारण हे पूर्ण जर वाचत मी सांगत बसलं तर म्हणजे अगदीच माझा इतिहास हा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. म्हणजे माझी आवड जी आहे ती इतिहासात आहे. म्हणजे मी बोलू शकेल, परंतु हे म्हणजे योग्य वेळ नाही आहे, किंवा हा जो व्हिडिओ आहे तो इतिहास संबंधी बोलण्यासाठी योग्य व्हिडिओ नाही. त्यामुळे मी याला स्किप करतोय. तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता. त्यानंतर पुढे या. मराठवाडा, इथून पण गरजेची मला न्यूज दिसली नाही. त्यानंतर क्रीडा आणि अर्थसत्ता, महागाई कमी करण्याबाबत सरकार तितकेच गंभीर आहे. ठीक आहे, गरजेची न्यूज नाही आत्ताच आपल्यासाठी. बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे येऊ द्या, त्यामध्ये असतं सर्व केंद्र सरकार कशा पद्धतीने स्टेप्स वगैरे घेत आहे. हे गरजेचं नाही, त्यामुळे तुम्ही स्किप करू शकता. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजचं द हिंदू. त्यानंतर आजचं द हिंदू. ओमिक्रॉन व्हेरियंट लिंक्ड टू चायना स्पाइक सिक्वेन्स्ड इन इंडिया इन जुलै. त्यांनी पहा, मग इथे आता डेटा अनालिसिस वगैरे केलेला आहे. म्हणजे जेव्हा चायनामध्ये असतो तेव्हा इंडियामध्ये काय खाली होता ग्राफ. मग त्यानंतर इंडियामध्ये ग्राफ जेव्हा उच्चांकी गाठला तेव्हा चायनाचा ग्राफ काय झाला, खाली होता. त्यानंतर आता इंडियाचा ग्राफ खाली आहे, तर आता चायनाचा ग्राफ वगैरे उंचावलेला आहे. असं म्हणजे डाटा अनालिसिस वगैरे त्यांनी केलेलं आहे. गरजेचं नाही, तरी देखील आता केंद्र सरकार, त्यानंतर दिल्ली सरकार वगैरे जे आहेत ते गाईडलाईन्स वगैरे जारी करणार आहेत. तसंच महाराष्ट्र सरकार देखील आज काय करेल, त्यावरती गाईडलाईन्स वगैरे सांगणार आहेत. मग पाहूयात कशा पद्धतीने त्याच्या गाईडलाईन्स वगैरे असतील. ओके, म्हणजे थोडीशी भीती तरी आहे, तरी देखील सर्वांनी काळजी वगैरे घ्यावी, हेच आपलं इथं सांगता येतं. त्यानंतर पुढे या. येथून गरजेची वगैरे दुसरी न्यूज मला काही दिसली नाही. त्यानंतर सॅक्रेड अँड शॅकल्ड तमिळनाडू टेम्पल एलिफंट्स. पहा, तमिळनाडू टेम्पल एलिफंट्स या संदर्भात जर चर्चा केली तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 हा आपल्याला दिसून येतो व त्यामध्ये नुकताच बदल करण्यात आलेला आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट अमेंडमेंट बिल 2021. ओके, यामधून काय झालेलं आहे तर जे टस्कर वगैरे आहेत किंवा जे एलिफंट वगैरे आहेत, हे जे मंदिरात वगैरे आहेत, यांना आता विक्रीसाठी वगैरे आणता येणार आहे किंवा यांची विक्री वगैरे केली जाऊ शकणार आहे. हे आपला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत वगैरे सांगता येतं. ओके, म्हणजे नवीन ऍक्टनुसार फक्त हेच बदल वगैरे तिथे करण्यात आलेले आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर राज्याच्या न्यूज पहा. फडणवीस फ्लॅग्स इकोसिस्टीम ऑफ पान शॉप्स कॅफेज नियर स्कूल्स. मी जे आपण लोकसत्तामध्ये जी न्यूज पाहिली की जे पान शॉप कल्चर वगैरे वाढत आहे, त्यानंतर कॅफे कल्चर वगैरे वाढत आहे, त्यावरती पण निगराणीसाठी गाईडलाईन्स वगैरे जारी करणार आहेत देवेंद्र फडणवीस. मग ते अगदी चांगली बाब आहे. मग पाहूयात, या संदर्भात पण अद्याप गाईडलाईन वगैरे आली नाही, त्यामुळे इथं स्किप करू शकता आपण. ओके, त्यानंतर पुढे चला. इथून गरजेच्या न्यूज नाही आहेत. ओके, त्यानंतर पहा. पाम लीफ मॅन्युस्क्रिप्ट म्युझियम विथ ऑडिओ व्हिज्युअल टेक्नॉलॉजी ओपन्स विंडो टू लिटल नो हिस्ट्री. ओके, इतिहासाला वगैरे जाणून घेण्यासाठी केरळ सरकारने आता एक उद्घाटन वगैरे त्यांनी करत आहेत की एक म्युझियमचं. म्हणजे 187 जे जुने मॅन्युस्क्रिप्ट वगैरे आहेत, हस्तलिखिते वगैरे आहेत, त्यांचं त्यांनी आता स्टोअर वगैरे करत आहेत. म्हणजे आर्किओलॉजी नुसार वगैरे ते स्टोअर करत आहेत. व त्यांनी पहा, त्यामध्येच त्यांनी ऑडिओ व्हिज्युअलचं टेक्नॉलॉजी पण त्यामध्ये विकसित करून त्याचं जे टुरिस्ट वगैरे आहेत त्यांच्यासाठी ते ओपन करत आहेत. ओके, व ही एक चांगली बाब आहे. म्हणजे इतिहासाला आपला डायरेक्टली व्हिज्युअलाइज वगैरे करण्यासंदर्भात. ओके, मग हे तुम्ही टुरिस्टमध्ये वगैरे लिहू शकता की टुरिस्टला वगैरे तुम्ही कशा पद्धतीने एनकरेज कराल म्हणजे आपल्याकडे वगैरे येण्यासाठी. केरळमध्ये आता ते केरळमध्ये वगैरे सध्याला चालू आहे की ऑडिओ व्हिज्युअल वगैरे ते करत आहेत. ओके, जसं तुम्ही हॉलिवूडच्या मूवीजमध्ये वगैरे पाहता बघा, अगदी त्याच पद्धतीने तुम्ही इथं सांगू शकता. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये पण सांगू शकता की टुरिस्टला वगैरे आपल्याकडे कसं आकर्षित करायला हवं. यासोबतच मेन्समध्ये पण तुम्ही हे लिहू शकता. ओके, ती ही न्यूज होती. त्यानंतर पुढे या. एडिटोरियल पहा. आजचं हे गरजेचं एडिटोरियल आहे. द नीड टू मेक कॅन्सर ड्रग अफोर्डेबल. काल राज्यसभेमध्ये कॅन्सर केअर प्लॅन अँड मॅनेजमेंट
ही जी रिपोर्ट आहे ती राज्यसभेमध्ये कमिटी ऑन हेल्थ यांनी काय केली, समोर ठेवली, राज्यसभेसमोर ठेवली व त्यांनी एक डाटा वगैरे दिला की आपल्याला जे ड्रग्स आहेत कॅन्सरच्या त्या अगदीच खूप महाग आहेत, त्यामुळे जे फॅमिलीची इन्कम वगैरे आहे ती तर लो होतच आहे. म्हणजे त्याचं जे पहा, एखादी फॅमिली आहे ही ही एक फॅमिली आहे, ओके, ही एक फॅमिली आहे ए व ही दुसरी फॅमिली बी, ओके. मग पहा, ए फॅमिलीमध्ये जर एखाद्या वेळेस कॅन्सर वगैरे जर झाला एखाद्या रुग्णाला, तर प्रॉब्लेम काय होतो पहा, ए फॅमिली सोबतच बी फॅमिली पण थोडंसं खाली जाते. कारण पहा, ए फॅमिली जवळ काय असतात, पैशाचं शॉर्टेज वगैरे असतं, त्यामुळे ते काय करतात, तर बँक तर पहा लोन वगैरे आजकाल म्हणजे आज घडीला जास्त प्रमाणात वगैरे देत नाही, कारण त्यांना पण NPA वगैरे भीती आहे, ओके. मग हे काय करतात, ते बी या व्यक्तीकडून वगैरे पैसे वगैरे म्हणजे थोडेसे उसने वगैरे घेतात, त्यामुळे पहा फॅमिलीवरती खूप मोठा इम्पॅक्ट वगैरे पडतो कॅन्सरमुळे, ओके. मग त्यामुळेच म्हटलेलं आहे, लेखचं पण नाव पहा, द नीड टू मेक कॅन्सर ड्रग अफोर्डेबल, म्हणजे सर्वांसाठी कॅन्सरच्या जे ड्रग्स वगैरे आहेत त्या कमी करणे, म्हणजे त्यांच्या जे मेडिसिन वगैरे आहेत त्याची जे प्राइस वगैरे ते कमी करावं असं यांचं मत आहे. मग पाहूयात, मग त्यावरतीच काल राज्यसभेमध्ये वगैरे चर्चा झालेली आहे. मग आता त्याबद्दलच एक लेख आलेला आहे, तो आपल्यासाठी गरजेचा आहे, मग आपण ते नक्कीच पाहून घेऊयात. तर पहा, अल्युडिंग टू द इम्प्लिकेशन्स ऑफ द हाय कॉस्ट ऑफ कॅन्सर केअर, द कमिटी नोटेड दॅट अबाउट 40% ऑफ कॅन्सर हॉस्पिटलायझेशन केसेस आर फायनान्स्ड मेनली थ्रू बॉरोविंग, सेल ऑफ असेट्स अँड कॉन्ट्रीब्युशन्स फ्रॉम फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह. म्हणजे पहा, 40% केसेस हे अशाच पद्धतीचे होते, ओके. म्हणजे जेव्हा यांनी सर्वे वगैरे केला तेव्हा त्यांना फक्त आढळून आलं की 40% केसेस म्हणजे हॉस्पिटलाइज झालेले पेशंटपैकी 40% केसेसमध्ये हेच आढळून आलं व ते अगदीच गरीब होते. मग त्यांनी स्वतःची काही ॲसेट देखील विकलेले आहेत, म्हणजे स्वतःची प्रॉपर्टी वगैरे विकून त्यांनी कॅन्सरची ट्रीटमेंट वगैरे करण्यासंदर्भात थोडंसं पुढाकार वगैरे घेतलेलं आपल्याला इथं पाहता येतं. त्यानंतर इवन ॲव्हरेज ऑफ आउट ऑफ पॉकेट स्पेंडिंग ऑन कॅन्सर केअर इज टू हाय अँड दॅट spending for cancer care in private facilities is about 3 times for the public facilities, ओके. म्हणजे पहा, प्रायव्हेट आणि पब्लिक जर फॅसिलिटीजचा वगैरे जर विचार केला आता इथे आपण, ओके, प्रायव्हेट हॉस्पिटलचा जर खर्च पाहिला तुम्ही तर 3 गुणिले आहे, ओके, 3 गुणा आहे. तर पब्लिक फॅसिलिटीज जर पाहिल्या आपल्या, तर त्या पब्लिक फॅसिलिटीज किमान थोड्याशा तरी कमी स्वस्त दरामध्ये वगैरे आहेत, हे आपल्या इथं बेसिकली एक चांगली बाब सांगता येते. तरी देखील प्रायव्हेट आणि पब्लिक फॅसिलिटीमध्ये एवढा तफावत वगैरे दिसून येते व यांच्या मेडिकेशन्सचा खर्च देखील खूप जास्त आहे. त्यामुळे आपल्याला नितांत गरज आहे सध्याला की कॅन्सरचे जे ड्रग्स वगैरे आहेत त्यावरती आपल्याला कंट्रोल वगैरे ठेवण्याची, ओके. यासोबतच पहा, भारतामध्ये कॅन्सरचा दर जर पाहिला तुम्ही, म्हणजे नुकताच डेटा वगैरे भरपूर वेळा प्रकाशित झालेला आहे, त्यापैकीच आपल्याला एक डेटा सांगता येतं की महिलांमध्ये जास्त कॅन्सरचं वगैरे प्रमाण आपल्याला आढळलेलं आहे, ओके. कॅन्सर प्रमाण जे आहे महिलांमध्ये ते जास्त होतं, ओके. म्हणजे पहा, नुकतीच परवा दिवशीचीच न्यूज होती आय थिंक, तर चारपैकी एक महिला आपली भारतीय असते, ओके, कॅन्सर रुग्ण आढळण्यामध्ये व मृतांमध्ये, ओके, मृतांमध्ये चारपैकी एक व ही तर 5पैकी 1 आहे, ओके. म्हणजे 5पैकी 1 रुग्ण आढळण्यामध्ये भारतीय महिला असते, तर 4 मृत महिलांपैकी 1 मृत महिला आपली भारतीयच असते. असं कॅन्सरची जी आकडेवारी होती त्या संदर्भात हे दिलेलं आहे. एकच मिनिट द्या, मी तुम्हाला ते जे वृत्तपत्र आहे त्याची कटिंग वगैरे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता इथे पहा तुम्ही, गर्भाशय मुखाचा कर्करोग भारतात चिंताजनक, जगातील दर 5पैकी 1 रुग्ण भारतात, लॅन्सेटचे संशोधन. म्हणजे इथून बेसिकली तुम्हाला काय सांगता येतं, व इथली न्यूज जी आहे, कर्करोग भारतात चिंताजनक आहे, ही न्यूज तुम्ही इथे लावू शकता. त्यामुळे पहा, भारतामध्ये ऑलरेडी कर्करोग चिंताजनक असताना देखील आपल्याकडे अफोर्डेबल ट्रीटमेंट नाही आहे, त्यामुळे हे आणखी चिंताजनक आपल्याला इथं दिसून येत आहे. प्रॉब्लेम समजली ना तुम्हाला? तर पहा, द इम्पॅक्ट ऑन सर्वायवल रेट, द कॅटॅस्ट्रॉफिक ट्रीटमेंट कॉस्ट हॅज सिरियसली इम्पॅक्टेड सर्वायवल रेट्स इन डेव्हलपिंग कंट्रीज. पहा, डेव्हलपिंग कंट्रीज वगैरे ज्या आहेत त्यामध्ये कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंटमधून झाल्यानंतर पुन्हा सर्वाईव्ह जे पेशंट वगैरे आहेत ते सर्वाईव्ह करण्याचं जे पेशंटचं रेट वगैरे आहे ते अगदीच नगण्य प्रमाणात वगैरे आपल्या इथं म्हणजे अगदीच त्याचं सर्वायवलचे जे चान्सेस वगैरे आहेत ते अगदीच कमी असतात, हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. मग आता इथं त्यांनी इंडिया आणि साऊथ आफ्रिका या दोघांची पण आकडेवारी वगैरे दिलेली आहे. तर 65% व्यक्ती वगैरे इथं सर्वाईव्ह करू शकतात, तर साऊथ आफ्रिकेचं जर पाहिलं तर तिथे फक्त 45% व्यक्तीच सर्वाईव्ह करू शकतात. म्हणजे पहा, एवढी आपल्याकडे सर्वायवल रेट अगदीच म्हणजे थोडंसं तफावत आपल्याला इथं दिसून येते बेसिकली, ओके. म्हणजे ते जर 100% जर असतं तर आपल्याला चांगला सांगता येत असतं, किंवा 99% किंवा 90%, ओके. म्हणजे ते पण खूप झालं, तरी देखील आपण तिथंपर्यंत आपण लक्ष तरी ठेवू शकतो, ओके. आता हे 65% तरी देखील खूप कमी आहे, ओके. कारण एखाद्या व्यक्तीला म्हणजे जवळच्या व्यक्तीला वगैरे
जवळच्या व्यक्तीचा वगैरे जर म्हणजे थोडंसं निधन वगैरे पावणं हे अगदीच आपल्यासाठी म्हणजे कुठेतरी दुःखदायकच असतं, हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर पहा, अकॉर्डिंग टू WHO, द कॉस्ट असोसिएटेड विथ द मेडिकल केअर अँड इंटरव्हेन्शन्स सच ॲज सर्जिकल इंटरव्हेन्शन अँड रेडिओथेरपी अँड सपोर्टिव्ह केअर वुल्ड मेक ओव्हरऑल केअर इवन मोर अफोर्डेबल. त्यानंतर पुढे मंथ्स ट्रीटमेंट युझिंग धीस ड्रग्स कुल्ड रेंज बिटवीन 48,000 ते 95,000 अँड द पेशंट इज एक्सपेक्टेड टू टेक वन ऑफ दिस मेडिसिन्स फॉर द रेस्ट ऑफ हर लाईफ. म्हणजे पहा, जर कॅन्सरची जी ही आहे मेडिकेशन्स वगैरे आहे त्यांची रेट पहा तुम्ही 48,000 ते 95,000. ओके, एका टॅबलेटची वगैरे ही रेट आहे. व असे दर महिन्याला वगैरे एक टॅबलेट वगैरे त्यांना खावं लागतं. म्हणजे ही मेडिकेशनचं चार्ज आहे त्यांना दर महिन्याला 48,000 ते 95,000 जर घालावे लागत असतील म्हणजे एखाद्या कुटुंबाला, तेवढी आपल्याकडे भारतीयांची जी इन्कम आहे ती अगदीच म्हणजे खूपच कमी आहे. म्हणजे दर दिवसाची जी रोटी आहे ती खाण्यासाठी वगैरे म्हणजे त्यांना कमावं लागतं. ओके, म्हणजे हातावर पोट असतं, अगदी तसे व्यक्ती वगैरे आपल्याकडे असतात व त्यांना 48,000 ते 95,000 रुपये एवढी इन्व्हेस्टमेंट वगैरे जर करायची असेल, म्हणजे पर महिन्याला त्यांना एवढं जर रक्कम वगैरे त्यावरती मेडिकलवर वगैरे जर खर्च करायचा असेल तर ते अगदीच जगणं मरणं मुश्किल आहे त्यांच्यासाठी, हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं व हेच WHO पण म्हणत आहे. ओके, मग त्यानंतर आपण पुढे जाऊयात. मग आता इथं त्यांनी काय दिलेले, ड्रग्सची वगैरे नावं दिलेली आहेत की त्यांचं म्हणजे त्यांनी बरोबर म्हणजे रॉबेसिली काय म्हणजे ते नाव वगैरे आता मला पण त्याचा उच्चार वगैरे होणार नाही बरोबर, तरी देखील तुम्हाला सांगतो 64,455 रुपयाची एक ड्रग आहे. त्यानंतर 87,000चा एक ड्रग आहे व त्यानंतर तिसरा ड्रग आहे पहा 47,000 एवढं ड्रग आहे. म्हणजे 47,000 ते 95,000 इथपर्यंतचं जे ड्रगचं म्हणजे त्याचे जे ड्रग्स आहेत कॅन्सरला क्युअर करण्यासंदर्भात, तर ते एवढे रेट त्यांची प्राइस जी आहे ती एवढी हाय वगैरे आहे, हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. मग पहा, याला टॅकल करण्यासंबंधी वगैरे काय करू शकतो का आपण, तर पाहूयात. आता पहा, आता हे ड्रग्सची रेट वगैरे एवढे हाय कसं काय आहेत, तर फार्मास्युटिकल कंपनीचं वगैरे म्हणणं काय आहे, तर आम्ही रिसर्च वगैरे करतो त्यावरती. ओके, आम्ही त्यावरती रिसर्च वगैरे करत आहोत, त्यामुळे आम्ही एवढे ड्रग्सचं रेट वगैरे हाय ठेवलेलं आहे असं त्यांचं मत आहे. परंतु जेव्हा WHO रिपोर्ट काढली तर WHO रिपोर्टमध्ये काय म्हणते, तर रिसर्चचा वगैरे एवढा खर्च नाही आहे, तर त्यांनी जे पेटंट वगैरे केलेलं आहे त्याचं नाव वगैरे राहावं यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, एवढी रेट वगैरे ठेवलेली आहे असं WHO वगैरे म्हणणं आहे. मग पहा, एवढं पेटंट यांनी केलेलं आहे, ठीक आहे, यांनी रिसर्च केली ही चांगली गोष्ट आहे, मानवाच्या हेतूसाठी वगैरे ही रिसर्च वगैरे झाली. व ही रिसर्च कुठे होते पहा, जास्तीत जास्त करून ही रिसर्च कुठे होते, डेव्हलप्ड नेशन जसं की USA वगैरे या कंट्रीजमध्येच ही जास्त म्हणजे रिसर्च वगैरे होते. मग पहा, भारतासारखे कंट्री, मग आता हे इथपर्यंत लक्षात आलेलं असेल. ओके, मग आता आपण पुढे जाऊयात. मग पहा, आता यातून वे आउट किंवा आपण भारतासारखे जे कंट्रीज आहेत डेव्हलपिंग कंट्रीज वगैरे जे म्हणतो आपण, साऊथ आफ्रिकेचे पण इथं डाटा आकडेवारी आहे, त्यानंतर इंडियाची पण आहे. इंडियाची 65% आहे सर्वायकल चान्सेस, तर साऊथ आफ्रिकेची किती आहे, फक्त 45%. मग पहा, मग भारत किंवा भारतासारखे जे डेव्हलपिंग नेशन्स वगैरे आहेत त्यांनी काही करू शकतील का, रिसर्च वगैरे करू शकतील का, तर अगदीच यस आहे. परंतु भारतासारख्या देशामध्ये रिसर्चला आपण वावच दिली नाही. ओके, आपल्याला म्हणजे एक दुर्दैव आहे. इंदिरा गांधी यांच्या काळात पण एक म्हणजे नोबेल पारितोषिक विजेते आहेत ते, त्यांचं मला नाव आठवत नाही आहे सध्याला, पण त्यांची पण हीच केस स्टडी आहे. ओके, भारतामध्ये त्यांना प्रोफेसर पदावर नियुक्तीसाठी आपण तिथं कसरत होतो, परंतु त्यांना अमेरिकेत जाऊन नोबेल प्राइज वगैरे मिळतं, हे म्हणजे अगदीच दुर्दैवी गोष्ट आहे आपल्यासाठी, भारतासाठी. म्हणजे आपल्याकडे रिसर्चसाठी वगैरे तेवढा आपण वाव वगैरे दिले नाही. आता पहा, आपल्याकडे एक इस्रो आहे. ओके, म्हणजे इस्रो एक ब्रँच आहे. ही ब्रँच कोणाच्या अंतर्गत कार्य करते, ती फक्त PMO या ऑफिसच्याच अंतर्गत वगैरे कार्य करते. त्यामुळे इस्रो कसं झालेली आहे, इंडिपेंडंट बॉडी आहे, त्यामुळे रिसर्च यांचं अगदीच ते पुढे गेलेले आहेत. परंतु दुसरे डिपार्टमेंट पहा, तिथे पॉलिटिकलायझेशन अगदीच जास्त झालेलं आहे. म्हणजे जे राजकीय नेतृत्व वगैरे आहे तिथलेच संस्था वगैरे जाऊन बसतात, जसं की BCCI. ओके, तिथे पण अगदीच राजकीय नेतृत्वाचे वगैरे व्यक्ती वगैरे बसलेले, त्यामुळे काय होतं, रिसर्चला आपल्याकडे वाव चांगली नाही आहे. ओके, हेच आपलं इथं बेसिकली सांगता येतं. त्यामुळे पहा, आता तुम्ही इथं सांगू शकता इंटरव्ह्यूमध्ये वगैरे की मायग्रेशनचे इम्पॅक्ट वगैरे कशा पद्धतीने आहेत. आता भारतातील जे मायग्रेटेड व्यक्ती आहेत तेच जाऊन USA मध्ये वगैरे काय करतात, रिसर्च करतात. त्यामुळे पहा, मायदेशी भारतामधील जे व्यक्ती आहेत, जिथं म्हणजे जिथं खऱ्या अर्थाने कॅन्सरच्या ड्रग्सची वगैरे गरज आहे, तिथली लोकांना वगैरे याचा फायदा वगैरे होत नाहीये, हेच आपल्या इथं सांगता येतं. त्यामुळे मायग्रेशन वगैरे एक होणं म्हणजे फक्त बुद्धिमान व्यक्तींचं वगैरे जे मायग्रेशन आहे ते कुठेतरी म्हणजे चुकीचं आहे, हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. ओके, मग आता यावरती उपाय काही आहेत का, तर अगदीच उपाय वगैरे आहेत. तर पहा,
तर आपल्याकडे पेटंट ऍक्ट आहे, म्हणजे WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, याकडे आपण पेटंट म्हणजे एखादी वस्तूचा वगैरे जर शोध लावला आपण तर काय करतो आपण, तर WTOच्या पेटंटनुसार वगैरे आपण तिथं नोंदणी वगैरे करतो की मी ह्याचा शोध वगैरे लावलेला आहे. ओके, मग मी याचा शोध लावला असल्यामुळे मग आता या गोष्टीचा जर शोध मी लावलेला असेल तर माझी परमिशन व्यतिरिक्त तुम्ही त्या येचा वापर वगैरे तुम्ही करू शकणार नाही. अगदी त्याच पद्धतीने झालेला आहे. आता मी काय म्हटलेलं होतं की USA मध्ये जास्त शोध वगैरे लागलेले आहेत ह्या ड्रग्सचे, कॅन्सरच्या. मग USAने त्याला काय केलेलं आहे, पेटंट केलेलं आहे WTO मध्ये. ओके, मग आता USAची आणि WTOची वगैरे परमिशन, म्हणजे ज्याचं पेटंट आहे त्याची परमिशन घेतल्याशिवाय आपले जे राष्ट्र आहे इंडिया, त्याला त्याचा वापर वगैरे करता येत नाही. परंतु आर्टिकल म्हणजे त्यातील सेक्शन्स आहेत 84 आणि 92, या सेक्शननुसार जर एखाद्या वेळेस एक्स्ट्रीम सिच्युएशन असेल किंवा म्हणजे आणीबाणीची स्थिती वगैरे असेल, तेव्हा तुम्ही या USAला किंवा या WTOला न विचारता देखील तुम्ही त्या पेटंटचे डायरेक्टली कंपल्सरी लायसन्स वगैरे इश्यू करू शकता. मग पहा, आता आपल्याकडे भारतीय ज्या कंपन्या वगैरे आहेत, ओके, त्या भारतीय कंपन्यांना कंपल्सरी लायसन्स CL इश्यू करणे, या USAच्या ज्या कंपनीचं वगैरे जे पेटंट आहे त्या कंपनीचं डायरेक्टली पेटंटचं कंपल्सरी लायसन वगैरे या भारतीय कंपन्यांना वगैरे इश्यू करणे व या कंपन्यांना इश्यू केल्यानंतर यांच्यावर प्राइस वगैरे लावणे की तुम्ही किमानच किमतीमध्ये वगैरे हे प्राइस जे आहे ते तुम्ही म्हणजे सर्वांना अफोर्डेबल प्राइसमध्येच वगैरे वितरण करा असं भारत सरकार सांगू शकते सेक्शन 84 आणि सेक्शन 92 नुसार. ओके, मग हे एक वे आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर दुसरा वे काय आहे पहा, जर कोणत्याही भारतीय कंपन्या जर पुढे आल्या नाहीत, म्हणजे कंपल्सरी लायसन वगैरे घेण्यासाठी त्या जर कंपन्या पुढे आल्या नाहीत तर भारत सरकार सेक्शन 100चा वगैरे वापर करू शकतो. सेक्शन 100 नुसार काय सांगतं, तर तुम्ही ह्या पेटंटचा अधिकार वगैरे तुम्ही म्हणजे त्यांना न विचारता देखील एखाद्या भारतीय कंपनीला तुम्ही डायरेक्टली तुम्ही आदेश देऊ शकता की तुम्ही ही कंपनीची दवाई वगैरे तुम्ही बनवलीच पाहिजे व याचे जे वितरण आहे ते अगदीच अफोर्डेबल प्राइसमध्ये वगैरे तुम्ही केलं पाहिजे असं तुम्ही डायरेक्टली त्यांना आदेश देऊ शकता. पहिल्यांदा त्यांना काय केली, तुम्ही CL नुसार रिक्वेस्ट केली होती. ओके, CL म्हणजे कंपल्सरी लायसन नुसार वगैरे रिक्वेस्ट केली होती. जर ती ऐकली नाही तर तुम्ही काय केलेली होती, पुन्हा डायरेक्टली सेक्शन 100चा वगैरे वापर करून तुम्ही काय केला, म्हणजे ते म्हणजे एखाद्या कंपनीला वगैरे जाऊन ते वितरण करायला वगैरे सांगितलं. हे असे 2 पर्याय वगैरे इथं देण्यात आलेले आहेत. ओके, मग पहा, हे 2 वे वगैरे इथं आहेत. परंतु आता आणखीन एक तिसरा वे वगैरे आहे, तर त्यापैकी एक म्हणजे इथं देण्यात आलेला आहे, तो पॉईंट आपला थोडासा मिस झालेला आहे. आता पहा, ही एक दवाई आहे रिब्यूस लो सिबिल, 64,000 रुपयाची ही दवाई आहे. ओके, 64,000 रुपयाची ही मेडिसिन वगैरे आहे. मग पहा, यांचं पेटंट, आता काही शंका वगैरे म्हणजे FAQ आहे ते घेतो मी. तर पहा, हे जे पेटंट केलेली दवाई आहे, बरोबर, मग ही पेटंट केलेली दवाई जी आहे याचं पेटंट किती दिवसासाठी असतं, तर काही कालावधीसाठी वगैरे याचं पेटंट वगैरे असतं. मग आता इथं त्यांनी दिलेली आहे पहा काही गोष्टींचं. आता हे रोबिलो सिलीजच होतं ना. ओके, यस, या गोष्टीचं पेटंट पहा 2023ला याचं पेटंट जे आहे ते नष्ट होत आहे. मग 2023ला या टॅबलेटचं जर पेटंट नष्ट झालं, म्हणजे त्याची एक्सपायर वगैरे झाली, ती एक्सपायर झाल्यानंतर पहा या औषधाचं तुम्ही जेनेरिक मेडिसिन म्हणून वापर करू शकता. ओके, जेनेरिक मेडिसिन म्हणजे आपल्याकडे जे 70% ऑफ वगैरे जे PM मोदीचं जे मेडिकल वगैरे दिसतं आपल्याला, म्हणजे तिथं फोटो वगैरे लावण्यात आलेली आहे पहा, म्हणजे 70% तिथं ऑफ वगैरे तेच आहे. तर जेनेरिक मेडिसिन आहे ते. ओके, जेनेरिक मेडिसिन म्हणजे ज्या टॅबलेटचं वगैरे जे पेटंट आहे त्या पेटंट वगैरे संपल्यानंतर भारतीय कंपन्यांना वगैरे त्याची मुभा असते की त्यांनी त्याचं जे कंटेंट वगैरे होतं, म्हणजे जे पेटेंटेड मेडिसिन होते, मग त्यामध्ये किती टक्के एवढं म्हणजे जे केमिकल्स वगैरे होते तेच कॉम्बिनेशन करून ते कॉपी पेस्ट करून वगैरे जेनेरिक मेडिसिन या नावाने ते विकू शकतात. अशा पद्धतीने ते होऊ शकतं. परंतु याला प्रॉब्लेम कुठे आहे पहा, तर याचे प्रॉब्लेमच एकच आहे की याला जर त्यांनी एव्हरग्रीन केले, म्हणजे परत एकदा त्याचं जर पेटंट वगैरे त्यांनी करून ठेवलं किंवा त्याची एक्सपायरी डेट वगैरे त्यांनी जर वाढवली तर हे आपल्याला जेनेरिक मेडिसिनमध्ये वगैरे त्याचं कन्वर्ट करता येत नाही. मग जेनेरिक मेडिसिनमध्ये कन्वर्ट करता येत नाही तेव्हा आपल्याकडे 2च उपाय होतात. त्यापैकी एक उपाय आहे 92 सेक्शन व सेक्शन नंबर 100. ओके, या 2 उपायानुसार आपण काय करू शकतो, तर त्यावरती मात करून म्हणजे आपला मेडिसिन वगैरे वितरण करू शकतो. ज्यामुळे काय होईल पहा, तर आपल्याकडे लो इन्कम ग्रुप वगैरे जे आहेत त्यांना आपण अफोर्डेबल प्राइसमध्ये वगैरे जे कॅन्सरची दवाई वगैरे आहे किंवा जे मेडिसिन वगैरे आहे ते उपलब्ध किंवा पुरवठा वगैरे त्याचा करून देऊ शकतो. हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. हे होतं अशा पद्धतीने याचं बेस्ट एडिटोरियल वगैरे ते होतं. त्यानंतर द इन्व्हिन्सिबल
ओरिजिनॅलिटी ऑफ श्रीनिवासा रामानुजन. आता हा जो लेख आहे तो मी जास्त डीपमध्ये वगैरे घेणार नाहीये. तो लेख जो आहे तो अद्याप मी वेबसाईटवरती वगैरे अपलोड केलेला नाहीये. तरी देखील म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर त्याची लिंक वगैरे अपलोड करून मी आपल्या वेबसाईटवर टाकणार आहे. मग तो हा लेख जो आहे तो तुम्ही तिथे वाचून घेऊ शकता. बाकी हा लेख मी घेतलेला आहे, याचं पण मी मराठी भाषांतर वगैरे करून आपल्या वेबसाईटवरती टाकणार आहे. मग तुम्ही तो तिथून पण वाचून घेऊ शकता किंवा आपण जे वृत्तपत्राचा PDF पण मी टेलिग्रामवरती टाकलेले आहे, तिथून पण तुम्ही याला डायरेक्टली वाचून घेऊ शकता. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. हे पहा, बेंचमार्क फॉर इलेक्शन कमिशन अपॉइंटमेंट. कारण काय झालेलं आहे, ब्युरोक्रॅटायझेशन वगैरे झालेलं आहे. आपण ही चर्चा करून बसलेलो आहोत. सुप्रीम कोर्टामध्ये सध्याला केस आहे. सुप्रीम कोर्टाने पण केंद्र सरकारला भरपूर खडसावलेला आहे. ही केस केव्हाची आहे पहा, नोव्हेंबर 18-19 दरम्यानची ही केस आहे. ती आपण चर्चा केलेली आहे, त्यामुळे मी याला स्किप करतोय. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून गरजेच्या वगैरे काहीच न्यूज नाही आहेत. ओके, त्यानंतर पहा, सुप्रीम कोर्ट स्टँड फॉर रिटायर्ड स्वीपर्स राईट टू पेन्शन. ओके, म्हणजे शाळेमध्ये स्वच्छता कामगार जो होता त्याला फक्त 150 रुपये पेमेंट वगैरे मिळायची व तो 20 वर्ष झालं त्या शाळेमध्ये वगैरे सेवेत वगैरे होता, तरी देखील त्याला पेमेंट म्हणजे त्याची जी पेन्शन वगैरे आहे ती त्याला मिळाली नाही. मग तो गेला सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्टाने अगदीच एक बेस्ट जजमेंट वगैरे दिलं व त्याला त्याची पेन्शन तर दिलेलीच आहे. परंतु सुप्रीम कोर्टाने जाता जाता एक म्हटलेलं आहे की ऑर्डर इज इन ट्यून विथ CGI स्टेटमेंट दॅट द सुप्रीम कोर्ट एक्झिस्ट टू हिअर एव्हरी लिटल क्राय ऑफ द कॉमन मॅन. ओके, म्हणजे अगदीच बेस्ट, मला पण हे स्टेटमेंट वाचून अगदीच बेस्ट वाटलं. तर हे पण तुम्ही तुमच्या जे परीक्षेमध्ये वगैरे तुम्ही हे कोट करू शकता की सुप्रीम कोर्ट कशासाठी आहे. तर अगदीच म्हणजे आर्टिकल 32 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेच म्हटलेलं होतं की कोर हर्ट आहे. ओके, म्हणजे आर्टिकल 32 ही कोर हर्ट कशामुळे आहे, तर हेच कारण आहे. म्हणजे गरीबातील गरीब व्यक्तीची देखील अश्रू वगैरे सुप्रीम कोर्ट ऐकतं, हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं व तुम्ही हे कोट करू शकता. त्यानंतर पुढे या, टार्गेटेड रिलीफ गिवन ड्युरिंग द पॅन्डेमिक स्टेव्ड ऑफ रिसेशन. म्हणजे निर्मला सीतारामन यांचं म्हणणं आहे की आपण टार्गेटेड रिलीफ वगैरे दिलं, म्हणजे MSME सेक्टर वगैरे जे आहे त्यांना आपण टार्गेटेड पैसा वगैरे जो आहे तो लोनमध्ये वगैरे दिला, त्यामुळे आपल्याकडे सध्याला मंदीपासून आपण बचावलो वगैरे आहोत, असं त्यांचं मत आहे. गरजेचं नाही, ठीक आहे. पुढे इकॉनॉमिक सर्वे वगैरे आल्यानंतर त्याची आकडेवारी वगैरे पाहून घेऊयात, आताच त्याबद्दल चर्चा करू नका. त्यानंतर नो प्लॅन टू रिवाइज एज ऑफ कन्सेंट, सेंटर इन्फॉर्म्स राज्यसभा. आता पहा, आपण 2 महिने झालं अगदीच एडिटोरियल वगैरे पाहिलेले आहेत. त्यानंतर अगदीच मागच्या आठवड्यामध्ये पण मला आठवतंय की पॉक्सको ॲक्टचा कायदा जो आहे त्यामधील जे वय आहे त्या वयाचं म्हणजे त्या वयामध्ये घट वगैरे करण्यात यावी, असं आपण एक एडिटोरियल अगदीच पाहिलेलं आहे. मग पहा, यावरती सेंट्रल गव्हर्नमेंट काय म्हणत आहे की आम्ही पॉक्सको कायद्यामधील जे वय आहे ते हटवणार नाही. मग आता काय झाला, हा इश्यू इथंच संपतो. ओके, सुप्रीम कोर्टाने अगदीच सांगितलेलं आहे लॉ कमिशनला, लॉ कमिशनची रिपोर्ट आल्याशिवाय आता यावरती चर्चा वगैरे आपल्याला करायची नाही. कारण सेंट्रल गव्हर्नमेंटने काय म्हटलेलं आहे, आम्ही हे वय जे आहे पॉक्सको कायद्यामध्ये 18 जे वय आहे ते 16 वर वगैरे आणणार नाही. त्यामुळे तुम्ही पण आता शांत राहा. आता यावरती नक्की एडिटोरियल वगैरे परत एकदा चालू होतील, पण ते मी घेणार नाही आहे. यावर अगोदरच मी 2 महिने अगदीच एडिटोरियल वगैरे घेतलेले आहेत व कव्हर केलेले आहेत ते. ओके, आता तो आपला म्हणजे थोडासा वेळ गेला तरी चालेल, परंतु तुम्हाला त्याची मूळ संकल्पना वगैरे काय होती ते तरी अद्याप समजलेली आहे, आय होप. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. US टू सेंड प्रिसिजन बॉम्ब्स अँड पॅट्रियॉट मिसाईल्स टू युक्रेन. हे म्हणजे वादविवादामध्ये अमेरिका कधीही पुढेच असतं, त्यामुळे आपण याला पण स्किप करूयात. त्यानंतर पुढे चला, बिझनेस न्यूज. यामधील क्रिप्टो करन्सी आपण आत्ताच पाहिलेली आहे व जे RBI गव्हर्नर आहेत दास यांनी पण तेच म्हटलेलं आहे, त्यामुळे मी याला पण स्किप करतोय. त्यानंतर स्पोर्ट्स न्यूज आहेत, गरजेच्या नाहीत आपल्यासाठी. ओके, त्यानंतर पुढे या, टेक्स्ट आणि कंटेक्स्टमध्ये पहा, 3.78 लाख जणांना नियुक्ती वगैरे भेटलेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये वगैरे त्यांनी आकडेवारी दिलेली आहे. बाकी न्यूज वगैरे गरजेच्या नाहीत, त्यामुळे स्किप करू शकता. त्यानंतर INS मुरगाव हे आपण चर्चा केलेली आहे व याचं पहा, UPSC फक्त तुम्हाला प्रिलिममध्ये म्हणजे CAPF आणि CDS या परीक्षेला या संदर्भात प्रश्न येईल. बाकी UPSCला वगैरे प्रश्न येणार नाही व असं डिटेलमध्ये तर कधीच येणार नाही, त्यामुळे मी याला स्किप करतोय. त्यानंतर पुढे चला, हे ॲपचा इश्यू वगैरे झालेला ते गरजेचं नाही. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू जे वृत्तपत्र आहे ते आता इथे संपतं. याबाबत काही शंका आणि काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.